हॅलो, स्वादानुकामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण वेगळ्या पद्धतीने पालक पराठा कसा करायचा ते पाहणार आहोत। एकदम क्रिस्पी आणि चविष्ट असा पालक पराठा। ह्या पद्धतीने जर तुम्ही पालक पराठे केले तर लाटताना अजिबात फाटणार नाही। सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये एक पळी तेल घ्यायचं आहे। 7 ते 8 लसूण पाकळ्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या छानपैकी फ्राय होऊन द्यायच्या तेलात, म्हणजे ते कच्च्या राहत नाहीत। आणि एक जूड पालकची स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ती यात घालायची आहे। त्यावरती अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला शिजवायची आहे ही भाजी। पालक 5 मिनिटानंतर छान शिजतो, त्याला थंड होऊन द्यायचं आहे। मिक्सरमध्ये घालायचं आहे ते सगळं मिश्रण आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। आता आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी डाळीचं पीठ, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत आणि जे पालकचं मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं ते घालायचं आहे। आणि हे व्यवस्थित थोडंसं पाणी जर लागलं तर घालून घ्यायचं आहे, नाहीतर पालकच्या ह्याच्यातच ते छान मळलं जातं। छान मळून घेतल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून ठेवायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला ह्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे। रेस्ट केल्यावर पालक पराठे एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत होतात, कारण सगळं पालकचं जे मिश्रण आहे ते पिठात उतरतं। त्यानंतर 15 ते 20 मिनिटानंतर त्याचा एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा, आपण जशी चपाती लाटतो तसंच, आणि व्यवस्थित त्यात तेल लावून आपल्याला त्याची घडी घालायची आहे, घडीची पोळी करतो तशी, आणि छान पालक पराठा लाटून घ्यायचा आहे। व्यवस्थित पराठा लाटल्यानंतर आपल्याला त्याला मंद आचेवरती दोन्ही साईडनी क्रिस्पी होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये थोडंसं तूप किंवा तेल किंवा बटर तुमच्या आवडीनुसार जे असेल ते यूज करा। टेस्टी आणि हेल्दी पालक पराठा तयार आहे। अशाच छान छान आणि मस्त रेसिपीसाठी प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट एव्हरीवन।